काय सुरू आहे सध्या गावाकडं? काय कसं सुरू आहे गावाकडे? असं परिस्थिती की दुष्काळ आहे गावाकडे आता सध्या तरी. बरं. म्हणूनच दुष्काळ आहे गावाकडे आणि सारी दानादान झालंय. बरं, काय शेतकऱ्यांची अवस्था आहे? तुम्ही आता सगळं जवळूनच बघताय हे सगळं. गावात शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की कुणी हाल काय ना त्यांचं. म्हणजे दुष्काळ पडलाय, कांद्यावर रोग पडलाय, जे शेतकरी पीक घेतोय त्याच्यावर रोग पडलाय. आणि असं झालंय, मागल्या महिन्यापूर्वी कुकडीला पाणी होतं, पण आता कुकडीचं पाणी आटलं की बोर आटत्यात, बोर आटलं की इरी आटत्यात, आणि इरी आटल्यामुळे शेतकऱ्याचा कांदा निताळा की रोग पडलाय, रोग पडलाय की शेतकरी हिच्याच घरात वाद चाललेत. मग असं का होतंय? बरं, आता हे शेतकऱ्याची अवस्था अशी झाली, मला सांगा, आता अनेक पुढारी येतात गावाकडं, शेतकऱ्याला अनेक आश्वासनं सुद्धा देतात, काय पूर्ण होत नाही का हो? मग तुम्हाला असं म्हणायचंय पुढारी गावाकडे येतात, मग ते पुढारी येतात मतदानासाठी, मतदानासाठी येतात, मतदान घेतात, आश्वासन देतात, मग ते पूर्ण का नाही होत? याला जबाबदार कोण आहे सांगा बरं तुम्ही? तुम्हाला कोण जबाबदार वाटतं सांगा बरं यासाठी? मला यासाठी वाटतंय सरकार जबाबदार वाटतंय मला यासाठी. बरं, मग सरकार जे काही आश्वासनं देते ती पूर्ण करत नाही, खोटं बोलते. तेच कळणार, शेतकऱ्यांना कळणार, कुणालाच कळणार. सरकारने आश्वासन देतय का खोटं बोलतय का गरिबांचा फोर खेळ चाललेला आहे सर्वसामान्यांचा? आता मला सांगा बरं की आता एका वर्ष आधी सरकार बदललं, आता नवीन सरकार आलं, आता नवीन सरकारनं तर लई स्वप्न दाखवली होती, तुम्हाला वाटतं का आता बदल होईल म्हणून? हो का? तुमच्या माहितीसाठी नवीन सरकार आलं, जुनं सरकार काय होतं? फक्त सरकार काहीच नाही, सरकार नाव राहिलं, फक्त 2 खुर्च्या नाही बदलल्या, 2 माणसं बदलली आणि तशी ती सरकार झाली, काही झालं नाही. म्हणजे काही विकास होणारच नाही सरकार बदललं तरी, असंच वाटतंय. विकास केला तर होतो ना, विकास नाही केला विकास होईल कसं? मग या सर्व परिस्थितीत आता शेतकऱ्यांना काय करावं बरं, असं तुम्हाला वाटतं की शेतकऱ्याची परिस्थिती बदलल? हो का? मी त्यासाठी विचार कलेक्टर होण्याचा निर्णय घेतलाय बर का. कारण आज 70% शेतकरी गळफास करतात. याचं कारण काय? सरकार आहे. सरकारने शेतकऱ्याला कोणतंच नाही. पहिला प्रश्न माझा असा आहे की विजेचा प्रश्न आहे, वीज झाल्यावर लाईटीचा प्रश्न आहे, आणि लाईटीचा प्रश्न झाल्यावर पाण्याचा प्रश्न आहे. अहो मी 3च प्रश्न मानले, पण प्रश्न आहेत. मग असं का होतंय बरं? आता तुम्ही गावाची निवडणूक होती त्यावेळेस प्रचार बी केला, तुमच्या प्रचारातले महत्वाचे मुद्दे काय होते सांगा बरं मला, की कशामुळे लोकांनी या माणसाला निवडून द्यावं? गावात प्रचार मीच होतो, पण माझी इच्छा होती असं झाल्यावर त्यांनी असं करावं, म्हणून मी असं करीत होतो. म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित होतं त्यांच्याकडनं, तसं म्हणायचं होतं विकासासाठी काय त्यांच्या करावं असं तुम्हाला वाटत होतं? आम्हाला असं वाटत होतं आमच्या विकासासाठी प्रत्येक गावात शेतकरी सर्वसामान्याला 100% अनुदान दिलं जातं. अनुदान दिलं जातं, पण मी काय म्हणतोय, शेतकऱ्याला 75% द्या आणि 75% सरकारला राहून द्या, पण ते आमच्या पुतवर सर्वसामान्य पुतवर पोहोचत नाही ना. बरं, म्हणजे जेवढे सरकार मदत जाहीर करते शेतकऱ्यांसाठी ती पोचतच नाही. ऐका मामा, मला असं म्हणायचंय का ते 75% शेतकरी आज गळफास घेतोय, त्याचं कारण काय आहे? गळफास बघा, सावकाराचं कर्ज, इकडं बँकेचं कर्ज, जे गरीबांचं आहे त्यांच्यावर कर्ज झालं की लोन झालं की मुलाच्या शाळेचं शिक्षण, मग तेव्हाच फाशी घेतोय ना मधला माणूस. आणि मधला माणूस फाशी घेतलं की ऐका, एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की अख्खं गाव रोडवर येतंय. त्याचं कारण काय? ते शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवलं तरच आपण जगू शकतो, आणि शेतकऱ्यांनी धान्य नाही पिकवली आखी रोडवर येतात. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. आता तुमचा श्रीगोंदा तालुका म्हणजे आता असं म्हणता येतं शेतीलाही चांगली होते, लय शेतकऱ्यांनी तर मोठे मोठे नेते दिले आहे. शरद पवार आपण माहिती आहे, शरद पवार म्हणजे शेतीचेच शेतकऱ्यांचेच नेते म्हणतात. तुमचं काय मत आहे सगळ्यावर? माझं काहीच मत नाही बर का. आमच्या तालुक्यात रोडच नाही राहिला. आज तुम्ही येऊन बघा, आम्हाला रोडच नाही, डांबरी काही माहितीच नाही.
डांबरीचं मरून द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा ही आज आमची इच्छा आहे. मला सरकारला असं म्हणायचंय की किती अजून तुम्ही आई बापाचे जीव घेणार आहेत, किती अजून तुम्ही अनाथ करणार आहेत का? या काही शेतकऱ्यांनी जन्म घेऊन काही पाप केलंय का? त्याच्या काही नशिबी का? काय त्यांनी पुन्हा एवढं कसं पाप केलं तर शेतकऱ्याला एवढी कमी आहे? शेतकऱ्याला आजकाल डिमांडच नाही, ती डिमांड आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मग ही डिमांड आणणार तरी कसं बरं? तुम्ही स्वतः राजकारणात येणार का? आम्हाला मेन मुद्दा राजकारण करायचं नाही, पण आम्हाला आज आमचं सरकारला एकच मागणं आहे बरं का, त्यांनी कर्ज माफ करावं, बँकेचे कर्ज माफ करावं, त्यांना 100% देण्याऐवजी 75% त्यांना अनुदान द्यायलाच पाहिजे. अनुदान असतंच. मग माझं असं म्हणणं आहे त्यांनी 75% द्यावं. पण आम्ही जर कलेक्टर झालो तर एकही शेतकरी फाशी घेणार नाही अशी मी तुम्हाला जबाबदारी देतो. एक शेतकरी गेला म्हणजे शेतकरी रोज 75% येत आहे म्हणलं, तुम्ही तुलना करा रोजची. बरं, पण राजकारणात जाऊन आपण असा काही बदल करू शकतो. आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की आता तुम्ही गावचे सरपंच होणार, तुम्हाला सरपंच करणार, तुम्ही होणार का सरपंच? एक मिनिट मामा, आपलं सारं बोला, राजकारण मध्ये आणूच नका. मला राजकारण करायचं नाही, मला राजकारणाची काही संबंध बी नाही. मी केवळ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्याची समस्या मानायची.